काय ग? कसला झालाय? चांगला केलाय. कोणी केलाय? मग तुझं काय चाललंय? सापशिडी खेळायचा? कोण नाही खेळत आता. हिचा अभ्यास चालू आहे. दप्तर बघ कुठं पडलंय. गाय आज बरं आल्यात इकडं येऊन बसल्यात बरं काच काय. आणि अनुचं सारखं ती सापशिडी आणि ती एकत्रच आहे. सारखं काढायचं चालू असते. पोरींच्या मागं लागते. तर खेळा खेळा करून मागं लागलेली असते. त्यांचं चाललेलं असते लिखाण अभ्यास. तर चहा लवकर झाला. अगं चार्जर ठेवला का? जर सगळं ठेवलं. कपडे वाळले असतील तर ऊन कडक पडायला लागले बरं का. त्यामुळे कपडे हाताने धुतली असली तरी सुद्धा लवकर सगळी वाळायला लागलेत आता. आणि मशीननं धुतली मग तर काय पटकनच होतात. अनुकडं काम आहे कपडे ठेवायचं. ठेवायचं का पाडायचं? हा पिल्लू ठेवा जा. छान बाळ आहे. ओली ओली तेवढी ठेव बाकी छान मग वाळेल तेवढे. ती पण ओलच असणार ग. गाऊन जाड आहे ना वाढत नाही त्यामुळे. वारं बघ की कसं सुटायला लागलंय. वारं लय आता सुटायला लागलंय. धुरळा आणि आता उडायला आणि सगळ्या घरात. काय खाऊन आली तू? चप्पा चपाती खाऊन आली ना? हा अगो बाई तिकडं गाया होत्या बघ तो इकडं आली बघ गाय. ती ठेव की पपईची साल खातीये. काल पण मी पपईची ती साल अर्धी होती ठेवलं खाऊन टाकलं लगेच गायनं. वरती चपाती असली तरी पण ठेव. दे ती गायला. वर हे का बघ कसं आणू ठेवते. खाल्लेत का? तर उगाच कचऱ्यात टाकण्यापेक्षा गायांच्या मुखात गेलेलं वेगळं होय की. टाकून द्यायचं ते कलिंगडाचं म्हणा. काल कलिंगडाचं पण घातलं गायला. कशी खाते गाय? काय म्हणते? नाही मुंग्या नाहीत लागले त्याला. बाई मुंगी लगेच लागते. हा फुल बघ पुढं काढली नाहीत. 2 लागलेत खरं नाहीत काढली. जाऊ दे. तिकडं फुलं लागत नव्हती बर का. आता लागायला लागलेत. आणि स्वस्तिक हे सुद्धा सगळे केलं होतं आम्ही. तर त्याला सुद्धा आता फुलं भरपूर लागायला लागलेत. मोगऱ्याला लागले की तिकडं फुल. मिरच्या लागल्या तिकडं लागल्याच नाही. हा इथं आहे एक मिरची. तिथं आहे लहान आहे. नको काढू लहान आहे अजून. चला तर चहा पाणी झालं. अनुला ना हे बघा शेंगदाण्याचा लाडू करून दिला होता. शेंगदाण्याचा लाडू मागत होती ती. आणि हे बघा तर अशी डाळ भिजत घातली. तर ना उडदाचे वडे करायसाठी उडीद डाळ भिजत घातली. आणि सांडल बाळा प्लेटमध्ये खाजा. प्लेट तिथंच ठेवून आलीस व्हय. जा प्लेटमध्ये खा. तर शेंगदाण्याचा लाडू खायला लागली आणू. आणि इथं सांबरची तयारी. तर ह्यामध्ये बघा कुकरमध्ये डाळ शिजवली. तर ना कांदा आणि टोमॅटो चिरायचा आहे. आणि डाळ ना आता एक अर्धा तासापूर्वी घातली. भिजत आली. अजून थोडा वेळ भिजून बास का बर ठेवा परत खा. तर आता थोड्या वेळानं बारीक करणार आहे. इकडं फिल्टरचा आवाज येत असेल. पाणी फिल्टर व्हायला चालू झालं. हे बघा दिसत नाही ह्याच्यात नाही एवढं. तर
आता थोड्या वेळानं बारीक करून हे मिक्सरला नंतर वडे करूयात आपण. तर यातनं थोडंसं पाणी घातलंय मी, तर बारीक होऊन झाले त्यामुळे. आणि आता त्याला बारीक करून घेते. तर तेल टाकले, मोहरी जिरे टाकते आणि कांदा. कांदा थोडा भाजला की टोमॅटो टाकला. डायरेक्ट तेलात टाकत नाही कढीपत्ता, लय सगळं असं तडतड उडतंय ना म्हणून. तर मीठ टाकलंय, कांदा पटकन भाजतो. आणि हे बघा टोमॅटो टाकलाय. तर मीठ ना बरेच दिवस झाले असं सैंधव मीठ आणलं होतं आणि रोजच मीठ वापरत होतं. तर म्हणलं आता किती दिवस हे मीठ ठेवायचं, म्हणलं आता चला वापरून टाकूया. तर सैंधव नमक आहे बरं. पण मला ह्याची वाटतं की रेग्युलर जेवढं घालायला लागतं ना मीठ, त्याच्यापेक्षा हे थोडं जास्त लागतं असं मला वाटतंय. का तर नेहमीच आता आपल्याला अंदाज असतो माहिती की आपण किती सगळ्या ह्याच्यात टाकतो. तर हे कमीच वाटतंय टाकलं तरी, पण ह्याने परत म्हणतात अगं मीठ कमी आहे देवरनं म्हणून. मग त्यामुळे असं मला वाटतंय की हे मीठ थोडं जास्त लागते काही कुणाष्ट. आणि एकदम बघा बारीक अगदी पिठासारखं आहे. तर जास्त करून की नाही पाणीपुरीचं आम्ही जास्त करत होतो ना, त्यावेळी खरं तर हे आणलं होतं पाणीपुरी भेळमध्ये टाकायला त्यावेळेला. त्यामुळे मी कसं घरगुती ह्याच्यात जास्त कधी वापरलं नाही. त्यावेळी ह्यांनाच लागायचं म्हणून परत ते काय बंद केलं, थोडे दिवस केलं आणि परत कुठलं काय नाही. मग ते आता मग तसंच राहिलेलं होतं. तर म्हटलं आता घेऊया आपल्याला वापरायला, जेवणामध्ये वापरायला. तर थोडी हळद टाकली. आणि हा जो आपला व्लॉग असतो ना, तो दररोज उद्या दुपारी म्हणजे 1 वाजता ना आपल्या चॅनेलवरती येतो. म्हणजे तर ना आजचे ब्लॉग उद्या येत असतील तर तुम्ही नक्की बघत जावा, पहा म्हणजे. आणि लाईक करत जावा आणि शेअर करत जावा मेन म्हणजे. तर की नाही चटणी टाकते थोडीशी तिखट म्हणजे. सांबर पातळ बसते, आपल्याला पाणी टाकायचं आणि कोथिंबीर चिरून टाकणार आहे. अजून कोथिंबीर बारीक जरा चिरून टाकायची. आणि तूर डाळ काय होतं माहितीये का, थोडं पाणी जास्त लागतं तूर डाळीला. तूर डाळ पाणी जास्त करून घेते. अजून थोडस पाणी टाकते आता. तर ह्यामध्ये ना आलं आणि मिरची टाकली बारीक करून. आता मीठ टाकायचंय. तर पीठ पातळ झालं त्यामुळं आता याचं वडं काय होत नाही. आता भजी करायला पाहिजेत. मिक्स कर. कढई ठेवली. याचं वडं काय होणार नाही त्यामुळे आता भजी करावं म्हटलं. वडं काय व्हायचं नाही का तर पीठ थोडंसं पातळ झालं आमच्याकडनं, पाणी जास्त गेलं. तर आता ठीक आहे म्हणलं. असू चव तर काय ठीक राहणार आहे, चवीत तर काय फरक होत नाही. टाका अजून एक मस्त अजून 1-2 टाक. बघा असं. तर संध्याकाळी यांनी ना दुकानातून आले आणि अचानक जेवण केलं आणि पोटात दुखायला लागलं म्हणून दवाखान्यात गेलो. तर समीर भाऊजी सुद्धा तिथं होते. त्यांनी पटकन नंबर वगैरे लावला होता. ह्यांनी फोन केला आणि पोटात खूप दुखायला लागलं होतं म्हणून मग गेलो. तर डायरेक्ट सलाईनच लावली. डॉक्टर पण नव्हते. तर
सिस्टर वगैरे त्यांनी फोन केले आणि मग सलाईन लावली होती. डॉक्टर काय बाहेर गेलेले होते. तर रात्री आम्हाला ना घरी यायला 12:30-1 वाजला होता. तर सलाईन संपली. नंतर मग पोटात दुखायचं त्यांचं थांबलं. नंतर आम्हाला सकाळी या म्हणून सांगितलं, सोनोग्राफी वगैरे करून चेक करू की नेमकं झालं आहे काय ते. आता कशाला तर ना आत्ता आलो बघा दवाखान्यातून. बराच वेळ झाला दवाखान्यातून यायला. 1 वाजला. अनु झोपली.